नमस्कार. मी अमोल अंतरकर. तलाठी फॅक्टरीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. बघा, आज या ठिकाणी लोकसत्ता हे जे काही वर्तमानपत्र आहे, जे स्पर्धा परीक्षा करणारे संपूर्ण महाराष्ट्रामधले जे विद्यार्थी आहेत बघा, या विद्यार्थ्यांचं हे विश्वासपात्र ठरलेलं वर्तमानपत्र आहे आणि आजची बातमी नागपूर विभागातून आपल्याकडे आलेली आहे आणि ही न्यूज या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी ही आपल्यासमोर सांगण्याचं काम करतोय. पहिला एक भाग लक्षात ठेवा. काल एक परिपत्रक आलं होतं की तलाठी भरती संदर्भातलं जे मागणी पत्र वगैरे आहे, आयोगाने मागितलं वगैरे असं या ठिकाणी त्या परिपत्रकामध्ये होतं आणि आज या ठिकाणी सेम तशीच बातमी आपल्याला या वर्तमानपत्रामध्ये आलेली पाहायला मिळते. याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की एमपीएससी घेणार आहेत आणि जवळजवळ 1700+ ज्या जागा आहेत, ह्या जागा त्या ठिकाणी यावर्षी या तलाठी या पदाच्या भरवल्या जाणार आहेत. आणि तसं मागणी पत्र आपण ज्याला म्हणूया, जर पूर्णपणे जर आपण वर्तमानपत्रामध्ये ही जर बातमी बघितली तर यापूर्वी ह्या परीक्षा काही खाजगी संस्थेकडनं घेतल्या जात होत्या. त्यामुळे बऱ्याचदा जे काही गैरप्रकार आहेत बघा एक्झाम मधले, हे त्याच्यामध्ये होत होते आणि यामुळं या ठिकाणी ह्या परीक्षा एमपीएससीच्या मार्फत घेण्यात याव्यात असं या ठिकाणी मागणी मागच्या काही वर्षापासून त्या ठिकाणी सुरू होती. आणि मला वाटते मागच्या काही दिवसामध्ये अजून एक बातमी अशी आली होती की यावर्षी गव्हर्नमेंट वेगवेगळ्या विभागामध्ये 70,000 जागा भरणार आहे आणि त्यातल्या 20,000 जागा ज्या सरळ सेवेच्या आहेत त्या आता एमपीएससी कडे गेलेल्या आहेत आणि त्या 20,000 मध्ये आपल्या काही तलाठ्याच्या जागा आहेत बघा. मग आता पहिला भाग लक्षात ठेवला, याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 1700+ त्या ठिकाणी तलाठी पदांची भरती एमपीएससी कडून होणार असून त्यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणी पत्र मागवण्यात आले आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेला या ठिकाणी वेग येणार आहे आणि हे मागणी पत्र या कार्यालयाला 8 मे पर्यंत या ठिकाणी सरळ इथं आयोगाकडे सादर करणं काय बघा आवश्यक आहे. पहिला मुद्दा, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, एक्झाम या ठिकाणी होणार आहे आणि ती पण आता इथं क्लिअर केलेलं आहे बघा की एमपीएससी मार्फत ही परीक्षा आपली या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्यामुळे 100% जे विद्यार्थी तलाठी भरतीची तयारी करत आहेत यांनी काय करत चला बघा, अभ्यासाला या ठिकाणी आता लागणं, खूप जोरात लागणं आवश्यक आहे. आता पहिल्यापासून आपण त्या ठिकाणी अभ्यास करतोय, परंतु आता सध्याला या अभ्यासाला 100% आपल्याला गती दिल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण की एक्झाम कधी पण होऊ शकते, जाहिरात या ठिकाणी कधी पण येऊ शकते. तर आपण या एक्झामचा सामना करण्यासाठी, त्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी आपली तयारी त्या ठिकाणी 100% असणं आवश्यक आहे बघा. मला वाटतं विश्वास नांगरे पाटलांचं एक खूप छान वाक्य आहे, युद्धामध्ये जर आपल्याला रक्त सांडायचं नसेल तर युद्धाच्या पूर्वी आपल्याला या ठिकाणी काय बघा, परिश्रम करून त्या ठिकाणी घाम गाळावा लागतो आणि ती सध्याला आपली वेळ आहे. ओके, 100% तयारी करा. तलाठी फॅक्टरी आपल्या सोबत आहे आणि त्या अनुषंगाने आपण तलाठी भरती संदर्भातल्या ज्या बॅचेस आहेत बघा, ह्या पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लाईव्ह पण बॅच आहेत आणि रेकॉर्डेड पण बॅच आहेत. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, तलाठी फॅक्टरी ॲप इन्स्टॉल करा आणि त्यामध्ये आपल्याला ह्या पूर्णपणे बॅचेस पाहायला मिळतील. नंबर आपल्याला दिलेला आहे बघा, 9226018181 या नंबरवर आपण त्या ठिकाणी संपर्क करून या बॅच संदर्भात माहिती आपल्याला मिळू शकता. याच्यामध्ये अजून एक मुद्दा आहे बघा. आता बऱ्याचदा काय होतं बघा, काही विद्यार्थ्यांचं मत असतं, सर तुम्ही हे सांगताय त्याबरोबर तुम्ही बॅचची पण माहिती सांगताय. हा 100% या ठिकाणी आम्ही सांगणारच आहोत, कारण की लक्षात घ्या, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आणि मी तुम्हाला सांगतो, आज आपण जर विचार केला तर मागील जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये एक नाव आहे आणि ते नाव आहे बघा बाळासाहेब शिंदे. तर बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली जर आपल्याला या ठिकाणी आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न जर साकार करायचंय तर आपल्याला ही तलाठी फॅक्टरी हा या ठिकाणी एक चांगला पर्याय आपल्याला असू शकतो बघा. आणि त्यामुळं ही जी काही बॅच आपण सुरू केलेली आहे बघा, याची माहिती विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतोय. आणि अजून एक भाग लक्षात ठेवा बघा, मागच्या काही दिवसापासून एक चर्चा अशी पण सुरू असते की हे परिपत्रक जे आले ते फेक आहे वगैरे वगैरे वगैरे, जे काय असेल ते. माझं एक मत स्पष्टपणे तुम्हाला मी सांगतो, हे परिपत्रक फेक आहे या योग्य आहे का अयोग्य आहे, माझ्या मते त्याच्यामध्ये तुमचा वेळ वायाला नका घालू. या परिपत्रकामुळं आपल्याला या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी एक वेगळा, आपण ज्याला म्हणूया एक वेगळ्या प्रकारची एनर्जी मिळाली, आपल्या अभ्यासाला गती मिळत आहे आणि आपला अभ्यास त्या ठिकाणी काय बघा आता थोडंसं आपल्याला तो वेगळ्या अँगलनी करावं लागत आहे. ही मानसिकता जरी तुमची तयार झाली तरी लक्षात ठेवा ते योग्य आहे. त्यामुळे हे परिपत्रकावरती त्याचं विश्लेषण करत बसण्यापेक्षा, तिथं आपला वेळ घालत बसण्यापेक्षा डायरेक्ट त्या ठिकाणी पुस्तकं उचला, अभ्यासिकेत जाऊन बसा आणि अभ्यास करा. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे तेच झालं ना की आपल्याला या ठिकाणी युद्धाच्या पूर्वी
काय करायचं बघा, पूर्णपणे परिश्रम करायचे तर म्हणजे त्या युद्धामध्ये आपल्याला रक्त सांडण्याची वेळ येणार नाहीये. आणि मी 100% संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या माध्यमातून आव्हान करेल, आपण या ठिकाणी अभ्यासाला लागा. तलाठी फॅक्टरी आपल्या सोबत आहे. तलाठी फॅक्टरीचा ठोकळा आहे बघा, जो एकमेव या ठिकाणी छान पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे तो ठोकळा डिझाईन केलेला आहे. आमच्याकडे जेवढं त्या ठिकाणी ज्ञान आहे, ते ज्ञान आम्ही त्याच्यामध्ये या ठिकाणी पूर्णपणे ओतण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे आपल्यासाठी सगळ्यात चांगला या ठिकाणी पर्याय असेल बघा. आणि तलाठी फॅक्टरीची बॅच पण आपण जॉईन करा, कारण की या बॅचमध्ये आपल्याला योग्य दिशा देण्याचं काम तलाठी फॅक्टरी मात्र या ठिकाणी 100% दीपस्तंभासारखं करत आहे मागील काही या ठिकाणी महिन्यापासून. पहाटे 6 वाजता आम्ही या ठिकाणी लेक्चर्स घेतोय. याचं कारण एक आहे बघा, की योग्य मार्गदर्शन मिळावं विद्यार्थ्यांना आणि त्याबरोबर त्या ठिकाणी सरळ सरळ येणाऱ्या कालखंडामध्ये ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थी आहेत किंवा शहरी भागामधले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत तलाठी फॅक्टरीच्या माध्यमातून आम्हाला पोहोचता यावं आणि या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करता यावा, हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. तर अभ्यासाला योग्य गती द्या. अशा प्रकारच्या जाहिराती आता येत आहेत, त्यामुळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. तर माझ्या मते या वातावरणामध्ये आपण त्या ठिकाणी 100% आपल्या अभ्यासाला काय बघा सुरुवात करणं आवश्यक आहे. थोडासा माइंडसेट करा तुमचा आता, की MPSC मार्फत त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्यामुळे आपला अभ्यास या ठिकाणी त्याच्या कक्षा आपल्याला वाढवायच्या आहेत. ओके, तर त्या अनुषंगाने आपला अभ्यास आता असला पाहिजे. आपण बॅच जॉईन करा, तलाठी फॅक्टरीचा ठोकळा घ्या. यामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं जाईल. त्या ठोकळ्यामध्ये पण त्या ठिकाणी जो कंटेंट आहे तो पण आपल्याला काय बघा पूर्णपणे या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, तर आजची ही या ठिकाणी वर्तमानपत्रामधली बातमी आहे. MPSC मार्फत त्या ठिकाणी ही परीक्षा घेणार आहे आणि 8 मे पर्यंत या ठिकाणी काय बघा पूर्णपणे ही जी माहिती आहे ही माहिती या ठिकाणी आयोगाकडे सादर करणं आवश्यक आहे. ठीक आहे, थांबू आपण. जय हिंद.